आता आपली इच्छा असो किंवा नसो, पण मुलांची इच्छा मात्र आपण पूर्ण करतो. आणि इकडे बघा, आज शाळेला सुट्टी होती तर सकाळ सकाळी फोन घेऊन बसला होता, म्हणून मी त्याला घ्यायचं नाही म्हणून ओरडले तर लगेच रुसून बसला होता. मग काय परत आमचं ना त्याचं मूड नीट करायचं चाललं होतं. त्याला आंबा आवडते म्हणून ना तेच दिलं होतं, तरी पण काय तो ऐकतच नव्हता. आणि काल मला सगळ्यांनी आवर्जून सांगितलं होतं मम्मी उद्या शाबू वडी कर, त्यामुळेच मी रात्री शाबू भिजायला ठेवलं होतं आणि कुकरला बटाटा लावून ठेवलं. म्हटलं चला फुलं घेऊन यावं. बाहेरून बघते तर काही मी परवा नर्सरीमधनं झाड आणलं होतं, तर त्याला ना किती छान सुंदर असं ना फुल उमललं होतं. ते काय मी तोडलं नाही, कारण असू दे म्हटलं पहिलं फुलं झाडालाच असू दे. आणि मग फुलं वगैरे घेऊन आत आले, तर अजून आमचा आबूसाहेब रोसूनच बसला. आता काय खाऊ दिलं तरी पण त्याचं मूड काय नीट होत नव्हतं. ते राहू दे म्हटलं चला शाबू वडी करावं. आता इकडं आपलं बटाटा पण शिजले होते म्हणून ना पटकन वडी करायला घेतला. आता वडीची रेसिपी काय मी तुम्हाला दाखवलेली नाही आहे, कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर केले. आता ही वडी कसं गरम गरम खायला छान लागतात, त्यामुळे होईल तसं मी सगळ्यांना दिलं होतं. आता मी जर आले होते म्हटलं चला मी पण खाऊन घेते. आता कुठं आमचं आबीचं मूड नीट झालं होतं बघा. तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.